जय भीम. इथे उपस्थित असलेल्या मंचावरचे दिग्गज असे एकेकाचे कार्यकर्ते आणि त्यांच्याकडे सत्याग्रह भूमी च्या या व्यासपीठाने त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांनी जे काम केलेलं आहे ते आज त्यांचं थकलेपण पाहता म्हणजे शारीरिक आपल्याला समजू शकत नाही, पण ज्यांनी त्यांना पाहिलंय उमेदीच्या काळामध्ये त्यांना समजू शकतं. मला हे थोडं समजतं याचं कारण असं की एक छोटा अपघात झाल्यामुळे एक 15 वर्षापूर्वी डाव्या कानाने मला 15% कमी ऐकू येतं. तर आज त्यांना काय वाटत असेल आणि म्हणजे त्यांनी कित्येक व्यासपीठं गाजवली असतील आणि कित्येकदा पोलिसांना नंतर शासकांना आव्हान दिलं असेल. खरं तर हे सत्कार त्यांच्या तरुण वयातच व्हायला पाहिजे होते. खूप आता सत्कार झाला ही खूप चांगली गोष्ट आहे, सन्मानपत्र दिले ही चांगली गोष्ट आहे, परंतु त्यांच्या प्रति कृतज्ञता किती व्यक्त करणार एवढं काम त्यांनी केलेलं आहे. त्या सगळ्यांचे मी स्वतः कृतज्ञता व्यक्त करतो त्यांच्या प्रति. करुणासागर पगारे सरांनी त्यांच्या सगळ्यांच्या वतीने इथे ओके घुमतोय का ठीक आहे सगळ्यांच्या वतीने आभार मानले. त्यामुळे त्यांच्या कार्याचं सगळ्यांच्या ज्ञात झालेलं आहे. आता शांतता गायकवाड आपले अध्यक्ष आहेत ते आणि इथे उपस्थित असलेले सगळे माझे जे मित्रगण आहेत त्यांना मी नाशिकमध्ये बोलताना मला नेहमीच आनंद असतो, कारण नाशिकच्या कार्यक्रमामध्ये मला सातत्याने चांगला प्रतिसाद लाभतो असा आढळून आलेला आहे आणि त्यामुळे नाशिकचे लोक फार राजकीयदृष्ट्या जागरूक आहेत आणि त्यांना बरोबर कळतं, जसं की आता करुणासागर सरांनी म्हटलं त्याप्रमाणे की क्रांती कधी चालू आहे आणि प्रतिक्रांती कधी चालू आहे हे नाशिकच्या लोकांना न बोलता माहिती असतं. इतर ठिकाणी प्रतिसाद मिळतो पण तिथे लोकांना माहीत करून द्यावं लागतात बऱ्याच गोष्टी. अशी बरेच शहरं आहेत जिथे जिथे मूलतः जागरूक असतात, त्यातलं एक नाशिक आहे. मी सर्वांचे पहिल्यांदा एकदा माफी मागतो, कारण मी माझ्यामुळे या कार्यक्रमाला मूलतः जो कार्यक्रम 6 वाजता सुरू व्हायला पाहिजे होता तो 6:45 झाले. असं क्वचित होतं माझ्याकडनं, म्हणजे नाहीच होत असं नाही, पण हे पहिल्यांदा झालंय नाशिकमध्ये तरी. आणि त्यामुळे मी सर्व संयोजकांची आणि तुम्हा लोकांची माफी मागतो, कारण त्यामुळे सगळा कार्यक्रम पुढे सरकत गेला, ज्याला मी संपूर्णतः जबाबदार आहे. आज ज्या कालखंडामध्ये आपण जगतो आहे तिथे एक सफोकेशन, एक घुसमट सगळ्यांच्या मनामध्ये असणार याची मला पूर्ण जाणीव आहे, जी माझ्याही मनामध्ये आहे. परंतु या कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकत असताना मला सातत्याने 2 गोष्टी आठवत राहिल्या. ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर जेव्हा होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात होते, तेव्हा त्यांना स्वतःला एक गोष्ट सतत जाणवत होती. जरी आता आपण त्यांना घटनाकार वगैरे म्हणतो आणि त्यांनी ज्या पद्धतीने घटना लिहिली, संविधान लिहिलं, त्यामुळे आपण आज ज्या पद्धतीने जगलो ते जगू शकलो. आणि आज संविधान पायदळी उडवणारे सत्तेत आल्यानंतर आपल्या लक्षात येत आहे की त्याचं किती महत्त्व आहे. तोपर्यंत आपल्याला आपण त्याला गृहीत धरलं होतं की हे संविधान आहे आणि आपण लोकशाहीत जगणार आहोत. तसं होत नाही जर आपण जागरूक नसू तर. हे आता आपल्याला गेल्या 10 वर्षात लक्षात आलं असेल. परंतु मला एक गोष्ट जाणवते की बाबासाहेब आंबेडकरांना आयुष्यभर एक गोष्टीशी संघर्ष करायला लागला, कारण त्यांना 2 गुलामीबरोबर संघर्ष करायचा होता. तो एकतर शासक जे होते, शासकीय पातळीवर जी गुलामी होती ती होतीच, आणि त्याच वेळेला समाजामध्ये जो ब्राह्मणवाद होता त्याच्या विरुद्ध. ब्राह्मणवाद म्हणजे केवळ एका जातीपुरता मर्यादित नव्हता. म्हणजे आता बोलताना पुन्हा एकदा करुणासागरजी म्हणाली किंवा मानपत्रात सुद्धा, सन्मानपत्रात सुद्धा म्हणताना बोलताना ज्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये पाटलांची भूमिका पण त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे ब्राह्मणवाद हा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये या समाजामध्ये हजारो वर्ष अस्तित्वात आहे आणि त्याच्याशी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या पुढच्या कार्यकर्त्यांच्या पिढ्यांना सतत संघर्ष करावा लागला. तो संघर्ष करत असताना बाबासाहेबांच्या समोर एक मोठा अवघड प्रश्न उभा होता. तो म्हणजे सत्तेविरुद्ध जो बंड चाललेला आहे ते पण सांभाळायचा आहे, तो तोल पण सांभाळायचा आहे, आणि हा ब्राह्मणवादाविरुद्धचा संघर्ष आहे त्याचा पण तोल सांभाळायचा आहे. बाबासाहेबांनी ते अत्यंत कुशलतेने केलं. फार थोडे अनुयायी त्यांचे आहेत, त्यांना हे जमलं. आणि आजच्या काळात हे जाणवतं की हा 2 पातळ्यांवरचा संघर्ष आहे तो खूप अत्यंत नाजूक अशा वळणावर येऊन ठेपलेला आहे. आणि अशा वेळेला एक समतोल भूमिकेची गरज आहे आणि त्या भूमिकेशिवाय
आपण यानंतरच्या काळामध्ये संविधान आणि हे आपले लढे जे आहेत सर्व पातळीवरचे ते लढू शकणार नाही असं मला वाटतं. पहिली गोष्ट अशी की आत्ता जो आपला लढा चालू आहे सगळ्यांचा राजकीय दृष्ट्या, तो आणि ब्राह्मणवाद वेगळाच नाही. हा सगळ्यात ही सगळ्यात मोठी समस्या आहे जी हजारो वर्षानंतर आत्ताला परत भोगायला लागली. म्हणजे हजारो वर्षानंतर पहिल्यांदा असं झालंय भारतात की ब्रिटिश शासक आहेत किंवा दुसरे कोणीतरी शासक आहेत आणि आपल्याला एक ब्राह्मणवादांच्या पातळीवर लढावं लागतंय आणि शासकांच्या पातळीवर लढायला लागतंय असं नाहीये. आज असं आहे की जे ब्राह्मणवादी आहेत ते शासक आहेत आणि त्यांनी आपल्याला गुलाम करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे संपूर्ण समाजामध्ये संविधानावर विश्वास असणारा किंवा स्वातंत्र्यावर विश्वास असणारा किंवा ज्या लोकांचा जगण्याचा प्रयत्न जो आहे तो पुरोगामी प्रोग्रेसिव्ह आणि सेक्युलरपणाकडे आहे, त्या सर्वांना आज प्रचंड मोठा धोका निर्माण झालेला आहे. त्यांच्या आयुष्याला, त्यांच्या अस्तित्वाला काही अर्थ या सरकारने ठेवलेला नाही. आणि केवळ सरकार नव्हे तर सरकारमधल्या ज्या ऑक्झिलरी स्ट्रक्चर्स आहेत, म्हणजे ही सत्तेमध्ये जे शासक आलेले आहेत ते एका संघटनेतून आलेले आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या सहकारी शाखा ज्या आहेत सगळ्या, त्या आत्ता एवढ्या ऑपरेशनल आहेत. आणि हे संपूर्ण ब्राह्मणवादाचं, मनुस्मृतीचं जे भूत आपण 1950 साली गाडलं होतं ते भूत बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि ते परत आपल्या सगळ्यांच्या मानगुटीवर बसत आहे. आणि हे करत असताना आपण जो आत्ता आपले अनेक लढाऊ कार्यकर्ते जे आपल्या पॅन्थरमध्ये होते, कोणी रिपब्लिकन होते, त्या सगळ्यांना एक लढा देत असताना शासन जरी बरोबर नाही असं वाटलं तरी संविधान त्यांच्या रक्षणासाठी होतं, संविधान त्यांच्या काही प्रमाणात बरोबर होतं. 2013 पर्यंत भारतामध्ये लोकशाही अदमासे 73% लोकशाही देश होता आपण. आज आपण केवळ 22% लोकशाही देश उरलेलो आहोत. आणि मला वाटतं ह्या इलेक्शनचे रिझल्ट, या निवडणुकीचे निकाल ज्या पद्धतीने लागतील त्यावरून आपण शून्य आणि वजामध्ये जाणार का पुढे अजून वरती चढणार याबद्दल सगळं उत्तर आपल्याला मिळेल. तर या वळणावर आपण येऊन पोहोचलेलो असताना आपल्याला हे दोन्ही लढे एकाच वेळेला लढावे लागतात आणि ते एकाच वेळेला अनेक रूपं घेऊन आपल्या समोर येतात. ही एक भयानक बाब आहे. त्यामुळे आपल्याला असं आपला आणि परका कोण आहे हे ठरवताना इतकं कठीण होऊन गेलेलं आहे की मला आत्ता लढताना दोन्ही पातळ्यांवर लढणारे लोक हे आपले आणि परके कोण आहेत हे बाजूला बसून सुद्धा तुम्हाला कळत नाही. या 10 वर्षात आपल्याला एक सर्वात महत्त्वाची गोष्ट कळली की आपल्या नात्यातले, म्हणजे कोणाच्याही नात्यातले, माझ्या असो ना तुमच्या असो, कोणाच्याही नात्यातले, आपल्या मित्रपरिवारातले, आपल्या रोजच्या उठण्या बसण्यातले, आपल्याला म्हणजे दशकानुदशक सहकार्य केलेले अशी माणसं आहेत, ती अचानक आपल्या लक्षात आलं की अरे हे आपल्याबरोबर नव्हतेच कधी. यांना फक्त सत्ता प्राप्तीची आवश्यकता होती आणि सत्ता अनुकूल असं वातावरण तयार झाल्यावर त्यांनी आपलं खरं रूप दाखवलं. म्हणजे गेल्या 10 वर्षात माझ्या आणि तुम्हाला एवढे धक्के बसले असतील माणसांची रूपं पाहून, जेवढे धक्के त्याच्या अगोदरच्या एक 60 वर्षात कोणाला क्वचित बसले असतील किंवा 65 वर्षात क्वचित बसले असतील कुठच्या पिढ्यानं. किंबहुना माझ्या आकलनाप्रमाणे किंवा आपल्या पण की एवढ्या भयानक गुलामीत आपण परत सापडू अशा आवर्तात की जिथे संविधान बाजूलाच टाकण्यात आलेलं आहे. म्हणजे असं सगळे बोलताना आता इलेक्शनच्या काळात सुद्धा बोलतात की जर 2024 साली भाजप परत निवडून येते, मोदी परत सत्तेवर येतात, तर संविधान पायदळीत उडवलं आहे, संविधान बाजूला काढलं जाईल. तर मला असं म्हणायचं आहे की संविधान बाजूला काढलेलं आहे, म्हणजे संविधान बाजूला अजून काढण्याचा काही प्रयत्न होईल ते वेगळा, पण संविधान संपूर्णपणे बाजूला ठेवून मोदी संपूर्ण शासक बनलेले आहेत. किंबहुना त्यांच्या रूपाने जो RSSने आणि त्यांच्या सगळ्या कल्टने जो संदेश लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे तो म्हणजे मनुवादी राष्ट्र. म्हणजे तो सेंगोल काय, नंतर नदीमध्ये डुबक्या काय, किंवा एकदा कुठच्या तरी गुहेत जाऊन बसणं काय किंवा समुद्राखाली जाणं काय, या सगळ्यामधनं एक रिप्रेझेंटेशन जे आहे ते तुम्हाला देण्यात आलेलं आहे की तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की यानंतर एक पुरोहितशाहीची झुंडशाही असलेलं मनुवादी राष्ट्र आपण बनवू. त्याला हिंदू राष्ट्र वगैरे म्हणणं हे खूप चुकीचं आहे, कारण हिंदू राष्ट्र वगैरे म्हणजे अजून काहीतरी थोडं चांगलं असू शकतं असं काही लोकांना वाटतं. जे धार्मिक आहेत पण अतिरेकी नाहीत ते आज आपल्या बरोबर असले पाहिजेत. त्यामुळे याला एक पुरोहितवादी असं मध्ययुगीन शासन आपल्यावर कायम करण्याची वेळ आलेली आहे. आणि
ती वेळ आता पुढे येणार आहे असं समजू नका, तर ती ऑलरेडी आलेली आहे. आता कोणतेही इन्स्टिट्यूशन्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून किंवा स्वातंत्र्योत्तर काळात जे स्वातंत्र्य सैनिक आपले सत्तेत आले त्यांनी जे स्वप्न पाहिलं त्या अनुसरून कोणतंही राजकारण करत नाही आहेत असं आपल्याला दिसतं. त्यांचं कोणत्याही रूल ऑफ लॉ फॉलो होत नाही, कोणत्याही प्रकारचं कोड ऑफ कंडक्ट फॉलो होत नाही. म्हणजे आता इथे अनेकांची सन्मानपत्र वाचत असताना असं दिसलं की त्यांनी आंदोलनं केली, त्यांनी स्थानिक पातळीवर आंदोलनं केली, त्यांनी शासकीय मशिनरीशी लढा दिला. तुम्ही विचार करा की आजच्या एवढी असंवेदनशील किंवा संपूर्ण अशा प्रकारच्या लढ्यावर फुली मारलेली शासन संस्था असती तर त्या लढ्या कुठे गेलाच नसता. म्हणजे आज आपण यांचं स्मरण करू शकतो, यांच्या योगदानाविषयी बोलू शकतो किंवा यांच्या योगदानाचं एक भांडवल आपल्याकडे आहे, संचित जे आपल्याकडे आहे ते नसलंच असतं जर संविधान नसतं. तर जर शासन संस्थांवर बंधनकारक ते संविधान नसतं आणि शासन संस्थांनी ते संविधान आपल्यावर बंधनकारक आहे हे मानलं नसतं तर आज आपण यांचं संचित पण स्वीकार करू शकलो नसतो. एवढी स्पेस उरली नसती, एवढी जागा उरली नसती. गेल्या 10 वर्षात ती जागा संपूर्णपणे खाली करण्यात आलेली आहे, ती संपूर्णपणे नष्ट झालेली आहे. मला वेगळ्या प्रकारचं संविधान जाईल आणि मनुस्मृती येईल हे काय कळत नाही, कारण ऑलरेडी आपल्याकडे मनुस्मृती आलेली आहे आणि संविधान गेलेलं आहे. हे तुम्ही स्वीकारायला तयार असलं पाहिजे, हे असं मला वारंवार वाटतं. कारण गेल्या 10 वर्षामध्ये मी ज्याच्याबद्दल बोलणार आहे आज खास करून की गेल्या 10 वर्षामध्ये आपण काय गमावलंय हे आपल्याला नीट समजून घ्यायला पाहिजे. त्याशिवाय आपल्याला कळणार नाही की आपल्या पूर्वजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून म्हणजे गौतम बुद्धांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, मग ते महात्मा फुले असो, सावित्रीबाई फुले असो, शाहू महाराज असो, या सगळ्यांनी काय नेमकं करून ठेवलं होतं जे आपण 10 वर्षात गमावलं. आणि इतक्या बेदरकारपणे आपण गमावलं, इतक्या बेसावतपणे आपण गमावलं की आपल्याला प्रत्येक दिवशी एक स्वातंत्र्य आपलं कमी होत होतं आणि एक साखळदंड आपला वाढत होता आणि आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या नवीन विचार करण्याची, नवीन नवीन तत्वज्ञान, म्हणजे पॅन्थरचं तत्वज्ञान जे उभं राहिलं त्याच्यामध्ये पॅन्थरची एक भाषा होती. पॅन्थरच्या तत्वज्ञानामध्ये कला, संस्कृती, समाज घटक, संगीत सगळं नव्या प्रकारे धुमारे फुटले. तसं उभं करायला आता कोणतीही जागा ठेवण्यात आलेली नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बंड, विद्रोह, क्रांतिकारकता या शब्दांना थेट अतिरेकी, आतंकवादी असं नामकरण करून तुम्हाला कॉल हिम डॉग अँड शूट हिम या लेवलला या सरकारने आणि या 10 वर्षांनी आपल्याला आणून ठेवलेलं आहे. अनेक लोक, मग ते त्यांना आंबेडकरी चळवळीतले सुद्धा मला अनेक माहिती आहे, ज्यांना नक्षलवादी, ज्यांना डावे पुरोगामी असं काहीही म्हणून कॉल हिम डॉग अँड शूट हिम अशा रीतीने त्यांना तुरुंगात डांबण्यात आलेलं आहे. आणि डॉक्टर आंबेडकर किंवा छत्रपती शिवाजी महाराज किंवा शाहू यांना देवत्व बहाल करून प्रातस्मरणीय बनवलं, जेणेकरून त्यांच्या असण्याचा संदर्भ त्यांच्या समाजाशी राहू नये, कारण ते देवच होते. म्हणजे शिवाजी महाराजांच्या बाबतीत आपल्याला लहानपणापासून आपल्याला सगळ्यांना एक कथा, मिथक, खोटेपणा जो शिकवण्यात येतो आणि तो मनावर आपसूकपणे बिंबला जातो तो हा की महाराजांना भवानी मातेने तलवार दिली होती. असं काहीच झालं नव्हतं, अशी भवानी माताच नाही. हे का दिलेलं, पण हे का, ही कथा का प्रस्तुत करण्यात आली? ही पुरोहितशाहीची लबाडी आहे. ती लबाडी कशासाठी आहे? कारण मग शिवाजी महाराजांवर कुणबी आपला हक्क सांगूच शकत नाही, इथला बहुजन समाज हक्क सांगू शकत नाही, इथला कुरवाडी हक्क सांगू शकत नाही, इथला पुरोहित विरोधी जो वर्ग आहे तो हक्क सांगू शकत नाही, कारण ते देव होते. त्यांना देवीने साक्षात तलवार दिली होती. त्यामुळे या प्रकारचं दैवदीकरण जे आहे ते बुद्धांचं पण करण्यात आलेलं आहे. बुद्ध हे विष्णूचे 9वे अवतारच झाले, तर आरतीमध्ये आहे आणि त्या आरत्या बहुजन म्हणतात असं मला सातत्याने आढळून आलं. म्हणजे उद्या मला असं वाटलं की संविधान बचाव नावाची कोणती तरी पूजा त्र्यंबकला निघाली तर तिथे घालायला जातील लोक. या पातळीवर आपलं अधःपतन झालेलं आहे. तर मुळामध्ये बुद्धांची मूर्ती कोणत्या हिंदूच्या देवाऱ्यामध्ये आढळते ज्याच्यामुळे ते 9वे अवतार आहेत? बरं, अवतार नावाची गोष्टच भंपक आहे, कारण त्यात माशांपासून ते डुकरांपर्यंत सगळेच अवतार येतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनावर बिंबवत आपण त्या गमावत आलो की आपली लॉजिकल म्हणजे तर्कशक्ती,
आपली विचार करण्याची शक्ती, आपली विश्लेषण क्षमता ही सगळी या कथांमधून, या स्टोऱ्यांमधून आपण गमावत आलो. आणि मग असं गमावत आपण अशा ठिकाणी आलो की ते शिवाजी महाराजांना भवानी मातेने तलवार दिली, त्याला भवानी तलवार म्हणतात आणि ती इंग्लंडला आहे, लंडनमध्ये. आणि असं नाही की काँग्रेसचं राज्य असताना या गोष्टी प्रसूत होत्या, त्या थांबल्या होत्या. खुद्द अंतुले भवानी तलवारच म्हणत असत. अब्दुल रहमान अंतुले ते चांगले पुरोगामी माणूस होते आणि बुद्धिमान पण होते, पण त्यांना पण ते गतानुगतिक होते. त्या गोष्टीचं इतकं आलं की मोदी लहानपणी मगर पकडत असते इथपर्यंत त्याचं अधःपतन झालं. या कथा इतक्या भयानक दिसतील याची कोणाला पुसटशी शंकाही आली नाही, मलाही आली नाही. खरं सांगायचं तर मलाही वाटलं नाही की या पातळीला हे सगळं येऊन ठेपेल. म्हणजे ज्या कथानक निर्माण केलं त्यांना भवानी माहीत नाही, म्हणजे असं काही आहे हे नाहीच आहे. शिवाजी महाराजांचं पूर्णतः जो चरित्र आकलन करेल त्याला समजेल की महाराज हे किती आधुनिक आणि क्रांतदर्शी विचार करणारे होते. त्यामुळे ते भवानी मातेकडनं तलवार घेतलेली शक्यताच नाही आहे, किंवा कोणी ड्रेस घालून आलं तरी घेणार नाही. त्यांची तलवार ही त्यांच्यापाशीच होती, म्हणून तर ते इतकं टिकले. परंतु नंतरच्या कथाकारांना मगर म्हणजे काय हे पण माहीत नाहीये, आणि मोदी ही काय चीज आहे हे पण माहीत नाहीये. ज्या माणसाने 10 वर्षात एक इंटरव्ह्यू दिलेला नाही तो मगर पकडेल यावर तुम्ही कसा विश्वास ठेवू शकता? म्हणजे पत्रकार हे मगरीपेक्षा तर निरुपद्रवी असतात, म्हणजे कितीही वाईट असले तरी. तर त्यांना इंटरव्ह्यू देण्याच्या ऐवजी त्यांना भिणं, म्हणजे मी मागे आता दीक्षाभूमीला होतो 14 तारखेला एप्रिलच्या, इथे भाषण होतं, तर तिथे मी बोलताना म्हटलं की आपला देश हा इंग्रजांच्या काळात जास्त तर्कबुद्धी वापरून विचार करत असते, सामुदायिक शहाणपण हे जास्त होतं. तेव्हा आपण जनरल डायरला एका दिवसात ओळखलं. आज जनरल कायर 10 वर्ष झाले तरी अजून संभ्रमात आपण आहोत. तर मुद्दा हा आहे की या कथा सगळ्या पुरोहितशाहीने लडबडलेल्या आहेत, पुरोहितशाहीमध्ये बुडलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला भरवण्यात आलेल्या आहेत. आणि मला खात्री आहे की बहुजन समाजाचं जे विद्रुपीकरण झालं ते बहुजन समाजाने आपली ताकद, म्हणजे सगळे बहुजन, म्हणजे मी असं म्हणेन की कुठचाही वर्ग नाही, त्याने वर्ग आणि आपल्याकडे जाती या सगळ्यांनी प्रत्येक उतरंडीवरची जात आहे त्यांनी खाली खाली जशी गेली, त्यांनी तर्कबुद्धी विश्लेषण बुद्धी न वापरता अनुकरणप्रियता, म्हणजे मी पुन्हा एकदा सांगतो, अनुकरण आणि त्याच्यासाठी जे तीच प्रतीकं वापरण्याची अट्टहास आहे त्यातनं आलं. म्हणजे मला स्वतःला बुद्धांच्या किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्टेजवर मूर्त्या ज्या ठेवतात, ज्या चांगल्या कलाकृती म्हणून बनवलेल्या आहेत त्या नव्हे, किंवा शिवाजी महाराजांच्या मूर्त्या, आणि त्याला दिवेच्या ऐवजी मेणबत्ती लावतो आपण, ते पण मला मान्य नाही. कारण बाबासाहेब आंबेडकर हे एका मूर्तीत किंवा एका त्या जे स्टेजवर उभं ठेवलेलं असतं त्याच्यात मावणार नाही. डॉक्टर आंबेडकर हा एक थॉट आहे. आणि मी प्रामाणिकपणे माझ्या कॉलेज काळापासून आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं सगळी वाचून पुन्हा पुन्हा वाचणं, अजूनही वाचतोय, म्हणजे अजून संपलीच नाही आहेत, काही परत सापडतात नव्याने. म्हणजे तरी सुद्धा ते समजणं आणि त्यांचं अनेक पदरी लोलक वास्तव समजणं हे खूप अवघड आहे. हे मला परत परत जाणवलेलं आहे. मला अनेक जणांनी विचारलं, अनेक वेळेला मुलाखतीत विचारलं, तुझं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरचं एवढं प्रेम कुठून आलं? तर त्यांच्या बुद्धीतनं आलं. मी थक्क झालो त्याचं. म्हणजे मी जगामधली अशी काही माणसं आहेत ज्यांना वाचल्यावर मी थक्क झालो. त्यातले बाबासाहेब आंबेडकर हे आपले आहेत, अग्रणी आहेत, आणि ते मराठी पण आहेत. त्यामुळे तो भाव आपण, म्हणजे मला कित्येकदा उत्तरेतले माझे पुरोगामी मित्र आहेत जे बहुजन समाज पार्टीमध्ये एकेकाळी होते, कांशीराममुळे प्रभावित झालेले होते, तर ते मला म्हणतात की महाराष्ट्र में बाबा साहब का इतना कुछ हुआ नहीं यार, हमारे इधर एक बाबा साहब होते तो क्या मजा आता. असं मला असंख्य वेळा असंख्य लोकांनी म्हटलेलं आहे, भारतात पण आणि परदेशात पण. परंतु आपल्याकडे बाबासाहेबांचं मोठेपण स्वीकारण्याची तयारी समाजाची नाही. याचं कारण या पुरोहितशाहीच्या ज्या धांदल कथा आहेत त्या आपल्यावर मनावर इतका खोल पगडा आहे की त्यातून कोणीच बाहेर पडलेलं नाही. अगदी बाबासाहेबांचे अनुयायी पण बाहेर पडलेले नाही, फार थोडे बाहेर पडले. त्यांनी लिहून ठेवलेलं आहे, राजा ढालेंसारखा माणूस आहे ज्यांनी लिहिलं. तर या प्रकारचे जे बाहेर पडणारे लोक आहेत तेवढे ते आयसोलेट झाले, मुख्य समाजधारेशी ते जुळले नाहीत. याचं कारण त्यांनी अशा कथा, अशा वेगळ्या प्रकारच्या परत पूजा याची
गरज जी आहे मानवाला लागणारी ती त्यांनी पुरी करू शकले नाहीत ते, कारण ते करणारच नव्हते. म्हणजे याबाबत आपलं जात वास्तव जे आहे, आपल्याकडे जाती व्यवस्था आहे. आता जे हिंदुत्व जसं म्हटलं जातं तर वेदांमध्ये हिंदुत्व असा शब्दच नाही. सुरुवातीला तर वेदांमध्ये पूजाच नाहीये, वेदांमध्ये अवतार नाहीये. तर वेदांमध्ये जे नाहीये ते आपल्या माथी मारलं. वेद हे म्हणजे खरं सांगायचं तर हे पुस्तकं जी आहेत, वेद पुराण वगैरे, ज्यांना इथल्या स्थानिक लोकांची म्हणजे हिंदू असं ज्याला म्हणतात, ते हिंदुत्व हे ब्राह्मणत्व आहे. म्हणजे आम्हाला हिंदुत्व आणायचं म्हणजे काय आणायचं, ब्राह्मणत्व आणायचं आहे. कारण हिंदू असा काही विचार नाही, जो विचार आहे तो ब्राह्मणी विचार आहे. आणि तो तुम्ही स्वीकारलात एकदा की तुम्हाला गुलामी येते. ब्राह्मणवादाला आणि ब्राह्मणांना, ब्राह्मण किती पुरोगामी असो त्याला ब्राह्मणिझम नाकारणं हे खूप सोपं आहे, कारण त्याला काहीच करायचं नाहीये. कारण उरलेल्या मी जर मालक आहे, मी जर शोषक आहे, तर शोषितांची दुःखाबद्दल मला काही विचार न करणं किंवा मी ते सोडून दिलंय. म्हणजे मी असं म्हणण्यासारखं आहे की मी म्हणजे एक शोषक आहे, त्याने असं म्हणण्यासारखं आहे की शोषितांच्या बद्दलचे जे विचार आहे तो सगळा मी सोडून दिलेला आहे. ठीक आहे, तू सोडू शकतो, पण शोषित कसं सोडू शकतात? शोषकाला हे स्वातंत्र्य बहाल झालेलं आहे आणि त्या शोषकाच्या स्वातंत्र्यामध्ये हजारो वर्ष आपण राहिल्यावर परत 10 वर्ष आपण त्याच्यात सापडलो, हे यासारखं दुर्दैव कुठच्या समाजाच्या वाट्याला जगामध्ये आलं नसेल. मला एक महत्वाची गोष्ट याबद्दल म्हणायची की याचे भारवाहक जे आहेत ते परत एकदा सरंजामदार आणि बहुजन समाजातलेच लोक आहेत. आणि हे सगळ्यात मोठं भारताचं दुर्दैव आहे, या समाजाचं दुर्दैव आहे, महाराष्ट्राचं तर आहेच आहे. महाराष्ट्राच्या बद्दल बोलायचं झालं तर संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर बाळ ठाकरेंनी ज्या पद्धतीने शिवसेना पुढे नेली आणि नंतर त्यांनी भाजपचं जे काय इथे कुरण माजवायला आणि त्यांची मैदान मोकळं करायला मदत केली, तो हजारो वर्षाचा क्रांतिकारकांचा, हजारो वर्षाच्या क्रांतिकार्याचा अपमान होता. त्यांनी नाश घडवून आणला. सगळे बहुजन भाजपच्या दावणीला बांधून ठेवले त्यांनी. भाजपच्या म्हणजे भाजप ही पार्टी नाही आहे. भाजप म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे ब्राह्मणवाद, आणि ब्राह्मणवाद म्हणजे मूलतः मनुस्मृती, बाकी वेदपुराण वगैरे आलेलेच आहे. यजुर्वेदात तर या धर्माला ब्राह्मण धर्म असंच म्हटलेलं आहे. त्यामुळे ज्यांनी वाचलेलं आहे त्याला तर ठीकच आहे, पण वाचलेलं नाही. आणि मला हे पहिल्यांदा वेद वाचून कळलं नाही, पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचल्यावर मला हे कळलं. मला हिंदू धर्माचं सखोल ज्ञान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पर्स्पेक्टिव्ह मधनं पहिल्यांदा झालं. आणि त्यानंतर मी मागे गेलो आणि पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले यातले कोणीही हिंदू धर्मासाठी नाही लढलेले. आणि कुठच्या हिंदू धर्मासाठी बहुजन लढतोय आज मला कळत नाहीये. कुठचा हिंदू धर्म धोक्यात आलेला आहे? सगळे जे नोटबंदी नंतर बुडाले, जीएसटी मुळे बुडत आहेत, कोविडच्या लॉकडाऊन मध्ये मेले, नंतर शेतकरी मेले, जवान मेले, आज बलात्कार झालेल्या बायका आहेत 3000, तिकडे दुसरीकडे पैलवानाने बंड केलं, ते सगळे हिंदू आहेत. कोणत्या मुसलमानांनी काय त्रास दिला? बिचारे बादशाह इथे बसले आहेत, त्यांचा आपण सन्मान केला आणि आपल्याला आनंद वाटतो की आपल्या बरोबर एक मुस्लिम माणूस. म्हणजे आता हे अपराध बोधाकडे गेले आपलं सगळं वर्तन. म्हणजे ज्या लोकांना असं वाटतं की आपल्याबरोबर एक मुस्लिम पण आहे, तर आपल्याबरोबर मुस्लिम आहे तर त्यांचा हक्क आहे. आपल्या एवढ्याच ते वाटेकरी आहे त्या देशामध्ये. या देशामध्ये रक्त आणि घाम आपल्या एवढाच घातलाय त्याने, किंबहुना त्यांची संख्या कमी असताना त्यांनी जास्त घातलाय. म्हणजे परवा जेव्हा पंतप्रधान घुसपैठे म्हणाले मुस्लिमांना अख्ख्या भारतातल्या, तेव्हा माझ्या एकदम लक्षात आलं की या साहिर लुधियानवी, मोहम्मद रफी आणि बिस्मिल्ला खान सगळ्या घुसपैठे झाल्या. काय अधमता आहे ही, या धर्माचीच अधमता आहे, या ब्राह्मण धर्माची हीच अधमता आहे. आणि तो बहुजनांनी स्वीकारला हे अधिक वाईट झालं. तो नाकारण्याची परंपरा फुले शाहू आंबेडकरांनी महाराष्ट्रात केली होती, ती बाळासाहेब ठाकरेंनी नष्ट केली. त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहून ठेवलंय सगळं. म्हणजे त्यांनी काय केलंय नाही, अगोदरच्यांनी काय केलंय. बुद्ध मूर्त्या आणि बुद्धांची विहार तोडून सगळी मंदिरं उभी राहिलेली आहेत. खरं तर सणसणीत अशी, कठोर अशी, जोरदार अशी, पोलादी अशी चळवळ उभी असती तर राम मंदिराच्या खाली बुद्धकालीनच अवशेष सापडले असते. पण चळवळ नसल्यामुळे खोटेपणाने ते राम मंदिर उभं करण्यात आलेलं आहे. त्यातले राम हे सुद्धा एकटे उभे आहे. म्हणजे अगदी त्या धर्मशास्त्रांचा आधार घेतला तर रामाच्या अवतारामध्ये
राम हे मर्यादा पुरुषोत्तम आहे, त्यांच्याबरोबर सीता असायला पाहिजे, लक्ष्मण असायला पाहिजे, हनुमान असायला पाहिजे. हे एकटे राम आहेत ते शाखेत जाणारे असणार. त्यामुळे एकटे राम हे सोयीचे राम आहे. संघाला जे सोयीचं आहे ते तसं बनवतात. बाबासाहेब प्रातस्मरणीय, शिवाजी महाराजांना भवानी तलवार, मग सावरकर म्हणणार तो काकतालीय योग होता. म्हणजे काय? म्हणजे तुमच्या जात वास्तवाला नाकारणे. बाबासाहेब ज्या अतिदुर्बल आणि दलित समाजातनं उभे राहिले, त्या दलित समाजाचा या राष्ट्राच्या घडवणुकीत सर्वात जास्त योगदान आहे. जे मुस्लिम नेते आपल्या, मी आता नावं घेतली, कलावंत असतील कोणते, त्यांचं आपल्या राष्ट्राचे योगदान आहे हे मान्यच करायचं नाही. मग म्हणायचं की मुसलमान जो राष्ट्रवादी आहे तो आमचा. कोण देणार सर्टिफिकेट? आहे कोण देणार सर्टिफिकेट? जो राष्ट्रवादी आहे तो हिंदू आमचा. तो कुरुलकर तुरुंगात बसलाय, तो DRDOचा डायरेक्टर होता, तो संघात ट्रम्पेट वाजवत होता 13 वर्ष. त्याला कोणी देशभक्तीचं सर्टिफिकेट दिलं? मग तो तर ब्राह्मण होता, हिंदू होता. कसला हिंदू खतरे में? म्हणजे त्याच्यामुळे देश खतरे में आलेला. तो पाकिस्तानला आपली सिक्रेट्स पोहोचवत होता. 100 नावं सांगेन. सापडलेले सगळे हिंदू आहेत, मुसलमान एकही नाही. असेल तर आता परवा तो प्रज्वल रेवण्णा 3000 बायकांवर बलात्कार केला. पंतप्रधान एक शब्द बोलत नाही त्याच्याबद्दल. मणिपूरमध्ये एवढ्या स्त्रियांवर बलात्कार झाले, पंतप्रधान एक शब्द बोलत नाही. आणि TV भारतवर्ष मुलाखतीत सांगतात की मला बायकांवरचा अत्याचार पाहिला की रडू येत. मगरीला पकडलं त्याने अशा रीतीने की मगरीचे अश्रू पकडले. मुद्दा हा आहे की मोदी कोणी नाही आहे, जनता आहे. जनता भैसाटलेली असली आणि जनतेची बुद्धी भ्रष्ट झाली की अशा प्रकारचे नेते त्यांना प्राप्त होतात. ते आज आपल्याला प्राप्त झालेले आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या बद्दल, त्यांच्या चळवळीबद्दल मला जो व्यक्तिगत आत्मीयता आणि कळवळ वाटते, त्याचं सगळ्यात मुख्य कारण असं की त्यांनी पुरोहितशाहीला पूर्णपणे उघडं केलं. त्यांच्या रिडल्समध्ये त्यांनी, बाबासाहेबांनी इतकं मोकळेपणा लिहिलंय. माझं तर रिडल्स वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की आपण वाल्मिकी रामायण जरा एकदा वाचलं पाहिजे. रिडल्स राम वाचल्या, वाल्मिकी रामायण वाचल्यावर माझ्या असं लक्षात आलं की ते आज जाहीरपणे नाशकाच्या चौकात वाचून दाखवण्याची स्पर्धा घ्या. मी तुम्हाला पानं काढून देतो, ती वाचली की आपला भ्रमच नष्ट होईल. म्हणजे कुरुंदकर एकदा म्हणाले होते, आपल्याला आपल्या धर्मग्रंथांबद्दल आदर वाटतो कारण आपण ते वाचलेले नसतात. बहुसंख्य ब्राह्मणांनी धर्मग्रंथ न वाचल्यामुळे त्यांना प्रचंड आदर वाटतो आणि तो बहुजनांनाही वाटायला लावतात ते. मग बहुजन सत्यनारायण, माझ्या माहितीमध्ये 26 जानेवारीला सत्यनारायणाची पूजा करण्याचा जो प्रघात झाला, माझ्या लहानपणापासून मी बघत आलेला आहे. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला सत्यनारायणाच्या पूजा. एक तर सत्यनारायण नावाची काही गोष्टच नाही कुठेच. बरं, त्याच्या पूजा कुठं आल्या? बरं, ह्या मालिकांमध्ये रोज नवीन देवी प्रयत्न करतात येण्याचा समाजामध्ये. त्यांचे व्रत वैकल्य, त्या गुरुवारच्या व्रत त्याने पैसे मिळणार म्हणे. पैसे मेहनत केल्याशिवाय किंवा चोरी केल्याशिवाय मिळत नाही. या दोनच मार्गाने पैसे मिळू शकतात. एका मार्गाने तुम्ही सगळे मिळवता, दुसऱ्या मार्गाने अडाणी मिळवतो. म्हणजे मगाशी ते बोलता बोलता अडाणी असं नाव म्हणाले तर मला वाटलं अडाणी जनताना म्हणतात ते अडाणीबद्दल काहीतरी बोलतात. एवढा अडाणी मनावर बिंबलेला आहे. एकेकाळी अडाणी हा शाप होता, आजही तो शाप आहे, पण तो आज राज्यकर्त्यांच्या गळ्यातल्या ताईत असलेला शाप आहे. या प्रकारचा भारत निर्माण करावं असं ना नेहरूंना वाटलं होतं, ना गांधींना वाटलं होतं, ना बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा संविधान लिहिलं जात होतं तेव्हा ते आजारी होते. त्यांच्या शरीरात अनेक प्रकारच्या व्याधी होत्या आणि त्यांना त्रास होत होता. त्यांना उभं राहणं शक्य नाही, तरी सुद्धा 18 तास काम करून आणि संविधान सभे समोर उभे राहिल्यावर प्रत्येकाच्या प्रश्नाचं त्याचं समाधान होईस्तोवर उत्तर देऊन त्यांनी ते संविधान निर्माण केलं. आणि त्याला गोळवलकर म्हणतो की ही गोधडी आहे म्हणून. त्यांनी काहीच लिहिलं नाही. त्यांनी जे बंच ऑफ थॉट्स लिहिलेलं आहे ते जर वाचलं तर हिलारियस पुस्तक आहे. म्हणजे मला अत्र्यांची एक आठवण होते. अत्रे एकदा अशा गोळवलकर छाप माणसांच्या सभेला गेलेले, तर ते गोळवलकर छाप एक मनुष्य उभा राहिला, ज्याला आता हल्ली प्रतिष्ठा असे सगळे बुवा वगैरे हल्ली टीव्हीवर रोजच दिसतात आणि त्यांच्याकडे लाखो लोक आपली समस्या घेऊन जातात. मुळामध्ये ते गुरु हेच समस्या आहे, लोकांच्या लक्षात येत नाही. सद्गुरू, श्री 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 हे सगळे ही समाजाची खरी समस्या आहे. म्हणजे ते ताप आहेत आणि लोकांना टीबी झालाय असं लक्षात घ्या डोक्याचा.
तर तो तापाचं लक्षण जे आहे ते मुळातून काढलं पाहिजे आणि वेगळं टीबीवर उपचार केला पाहिजे. तर त्यांच्याकडेच लोक जातात उलट. म्हणजे आजारी माणसाने विषमज्वर झाल्यावर तापाकडे जावं तसं आहे ते. तर मुळात अत्र्यांची स्टोरी गमतीशीर आहे. तर एक असा धर्म परायण आणि धर्माचा अभिमान असलेला प्राचीन आणि मूळ संस्कृतीचा प्रचंड पाईक असलेला मनुष्य त्याला संस्कृती रक्षक उभा राहतो आणि अत्रे त्या सभेचे अध्यक्ष म्हणून बोललेले असतात. अत्र्यांचं वैशिष्ट्य होतं कुठच्याही सभेला ते अध्यक्ष म्हणून जायचे, कोणाची असो. तर तो उभा राहतो आणि तो सांगतो की आपल्याकडे काही असं नाही, म्हणजे आज ते मान्य केलंय. म्हणजे मला असं वाटतं की त्या काळात त्याच्या विरुद्ध बोललं गेलं आणि आता मान्य करतो आपण. म्हणजे शेंडी आणि जावळ असताना ती खूप अगोदरची संकल्पना आहे. त्याने असं बोलतो होतो की शेंडी आणि अत्र्यांच्या आत्मचरित्रात ते आहे म्हणजे हा प्रसंग आहे. शेंडी आणि जावळ आहे ती अँटिना या आणि उपग्रहाचं जे रिसेप्शन आहे त्याचं प्रतीक आहे. तसं ते बुद्धीमध्ये वरचं सगळा करंट घेतला जातो. तर हे सगळं ऐकतात लोक, तिथे चकित होतात की तेव्हा त्याला प्रतिष्ठा नव्हती. नेहरू युगात याला प्रतिष्ठा नव्हती. हे भंपकपणा कथा लोकांना साधारण माहित होतं. आता लोक त्याला निघाल्यावर त्याच्या पाया पडत घरपर्यंत जातील, ती गोष्ट वेगळी. तर ते झाल्यावर अध्यक्षांचं म्हणजे आता श्यामदादा माझ्या नंतर भाषण करणार तेव्हा जसं माझं करणार तसंच ते अध्यक्षांचं भाषण होतं. अत्रे उभे राहतात. अत्रे म्हणतात की आता ते काय बोलले संस्कृती रक्षणाबद्दल त्याच्याबद्दल दुमत असू शकतं, पण ते शेंडी जावळाचं जे बोलले त्याच्यावर मला 100% विश्वास आहे. तो सगळे अवाक्य अत्र्यांना पण विश्वास, मग कसं काय म्हणजे. तर अत्रे म्हणले की लहानपणी मला शेंडी आणि जावळ होतं आणि त्यात करंट असतो हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. कारण मी एक दिवशी स्वतः गेलो न्हाव्याकडे आणि ते काढून आलो तर माझ्या वडिलांना धक्का बसला होता आणि त्याने मला एवढं बडवलं की त्यामुळे मला धक्का बसला. त्यामुळे त्याची सामर्थ्य अपरंपार होणार. तर एवढा गचाळ असा समाज आपल्या पुढे होईल असं 60च्या दशकापर्यंत लोकांना वाटत नव्हतं. आणि या प्रकारचा गतानुगतिक आणि दिसेल त्या दगडासमोर हात जोडणारा एक समाज आपण निर्माण केला. आपण लोकसंख्येने वाढत चाललोय. मध्ये त्या महुआ मैत्रा होत्या, म्हणजे आहेत त्या एग्ज म्हणाल्या होत्या. तुमच्या उत्साहाचं रहस्य काय, तर एग्ज म्हणाल्या होत्या. तर सेक्स असं कोणीतरी ऐकलं, त्याच्यावरनं भारतीय जनता पक्षाने कॅम्पेन चालवलं की त्या सेक्स म्हणाल्या. अरे काय चुकलं, 144 कोटी देश आहे तिथे सेक्स हा शब्द जर कोणी बोलला तर तुम्हाला वाईट वाटतं तर तुम्ही हिपोक्राट आहात, ढोंगी आहात. म्हणजे हे काही दिवसांनी लहान मुलांना शिकवलं जाईल शाळेमध्ये की तुम्ही आकाशातनं पडला, ब्रह्माच्या तोंडातनं ब्राह्मण आला आणि पायातनं दलित आला, असं शिकवलंच जाईल. आणि एव्होल्युशनची थिअरी काढून टाकली NCERTच्या पुस्तकातनं. म्हणजे विनोदाचा काहीच भाग नाही. पुढे तुम्हाला गांभीर्य सांगतो मी तुम्हाला आत्ताच. NCERTच्या पुस्तकातनं थिअरी ऑफ एव्होल्युशन जी आहे चार्ल्स डार्विनची ती काढून टाकली. म्हणजे पुढचं जेनेटिक इंजिनिअरिंग वगैरे पुढचं तुम्हाला कळायलाच मार्ग नाही मुलांना. मग मुलं म्हणणार की, म्हणजे आत्ताच सांगतो, आत्ता फेसबुकवर ते आमच्या पहिल्या परवा अश्विनी म्हणून एक मैत्रीण आहे, त्या फार चांगल्या समतेचा विचार करणाऱ्या व्यक्ती आहेत, धनगर समाजातून आलेल्या आहेत. आणि त्यांनी एक गोष्ट टाकलेली, कुठच्या समाजातून आल्या महत्वाचं नाही, पण इथे मी उल्लेख करण्याचं महत्व असं की ते भले जे इथले पुरोहितशाह ब्राह्मण वर्गातले लोक आपल्या म्हणजे या वैचारिक वेडाचाराच्या नादी लागले, तेव्हा त्यांनी लिहिलेली एक पोस्ट लिहिलेली. त्यांची मुलगी पटकन म्हणाली, ते हिंदीत काहीतरी कोणतरी बोललं, तर ही मुसलमानी भाषा बरोबर नाही म्हणली. त्यांना धक्का बसला. त्यांनी पोस्ट फेसबुकवर आहे, अश्विनी कोल्हेकरांची, तुम्ही टाकून बघा. तर ते नवरा बायकोला दोघांनाही धक्का बसला की त्या सिने जर्नलिस्ट आहेत, तर त्यांना धक्का बसला. त्यामुळे आपल्या घरात असं कधीच बोललं नाही. शाळेमध्ये शिकवलं, शाळेमध्ये गुरुजी बाई वगैरे सांगितलं त्यांना की हे मुसलमान लोक. मग अशाच रीतीने जातीविषयी पण आता व्यवस्थित घेट्टो तयार होणार. आणि हे जे आहे ते देश म्हणून आपण एक संध होण्याकडे चाललेलं आहे, त्याला कायमची खीळ बसण्याकडे जाणं. आणि यात घरभेदी सर्वांच्या मध्ये आहे. म्हणजे कुठची एक जात, कुठचाही एक धर्म अपवाद नाही. मुस्लिमांमध्ये पण आरिफ मोहम्मद खान आहे. त्यामुळे या प्रकारचं अधोगती झालेलं जीवन जगताना ज्या प्रकारची घुसमट होते, त्या घुसमटीतून मला वाटतं की तुम्ही सगळे जात असाल, मी तर जातोच. परंतु तुमच्या सगळ्यांसमोर एक वेगळा प्रश्न पण उभा आहे, जो बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर उभा होता, की आपली चळवळ जी आहे
ती एका उद्दिष्टाने लढा देते आहे. तो एक उद्दिष्ट स्वातंत्र्याचा आहे वेगळ्या प्रकारचा, आणि ते कधी प्राप्त होईल आपल्याला माहित नाही. तिथे क्रांती होत असतानाच प्रतिक्रांती आपल्या वाट्याला आली, आणि त्याच वेळेला शासकीय पातळीवर परत एकदा गुलामी आलेली. आणि या वेळेला असं झालेलं आहे की तो शासकीय पातळीवरची गुलामी आणि ही ब्राह्मणी गुलामी दोन्ही एकच आहे. त्यामुळे ती पोलादी आहे. जसं पुष्यमित्र शुंगाच्या काळात होतं तसं ते आता व्हायला लागलं. म्हणजे बौद्धांची सगळ्या अस्तित्व खोडून टाकण्यात आलं, तसं हळूहळू सगळं गायब व्हायला लागलं. मला आठवतं की मोदी सत्तेवर आले नव्हते, काँग्रेसात सत्तेवर होती, तेव्हा बाळ ठाकरेंनी 6 लाखांचा वगैरे मोर्चा काढलेला बाबासाहेबांचं रिडल्स पुस्तकाविरुद्ध, बरोबर. म्हणजे महाराष्ट्रामध्ये या प्रकारच्या झुंडशाही आणि पुरोहितशाहीची पायाभरणी जी झाली त्याच्याकडे आपण अनालिटिकली आणि विश्लेषणात्मक आणि तर्कबुद्धीने पाहिलं नाही. नाहीतर तेव्हाच तो धोका आपल्याला कळला होता. तेव्हा मी लिहिलं होतं, म्हणजे तेव्हा नाही, त्याच्यानंतर 2004 मध्ये लिहिलं, कारण मी तेव्हा लिहिण्याच्या वयाचा नव्हतो. किंवा म्हणजे असं म्हणाल की मी लिहिलं असतं पण छापलं नसतं लोकांनी. कारण वैज्ञानिक क्रांती झाल्यावर तुमचे ब्लॉग्स यायला लागले आणि तुम्ही कुठेही दिसू लागला. तसं नव्हतं. तेव्हा फक्त तळवलकर आणि गडकरी असायचे, आणि गडकरी त्या लिडरच्या आंदोलनाच्या बाजूचे होते, म्हणजे बाळासाहेबांच्या आंदोलनाच्या, आणि तळवलकर तर कोणाला भेटतच नसत. या दोघांचे नंतर मी इंटरव्ह्यू घेतले. पण मुद्दा हा आहे की या सगळ्या धोक्याची जाणीव आपल्या मुलांना, त्यांच्या मुलांना असणं आवश्यक आहे. यातले आपले आणि परके हे जाती व्यवस्थेवर किंवा कुठच्या धर्माच्या आधारावर पण उरलेले नाहीत, हे पण गंभीर आहे. त्यामुळे आपल्याला एकदम पटकन असं पकडता येत नाही. मी आज नावं घेऊन बोलणार नाहीये, कारण ते तितकंसं संयुक्तिक होणार नाही, कारण प्रत्येक माणूस वेगवेगळ्या चळवळीतल्या वेगवेगळ्या धारेतनं आला. पण मी काय म्हणायचं आहे मला हे तुम्हाला समजू शकत असेल की एक लार्जर इंटरेस्ट जो आहे आपल्या देशाचा, तो इंटरेस्ट आपण जर तो एक मोठा पट जर आपल्या देशाचा मानला, तर त्याच्यामधला जो आपल्या सगळ्या नागरिकांचा हक्क, आपल्या संविधानिक ज्या आपल्याला मिळालेले अधिकार, या सगळ्याचे रक्षण जर आपण करू शकलो तर आपली चळवळ टिकू शकते. ते वरचं जर नष्ट झालं छप्पर, तर खालचं चळवळ टिकणार नाही, हेही तुम्ही लक्षात घ्या. कारण संविधानाने संरक्षण दिल्यामुळे ह्या चळवळी थोड्या त्या का होईना टिकू शकल्या. त्या आपल्या मानसिकता आणि आपल्या गतानुगतिक स्वभावामुळे त्या फाटे-फुटे पडले, अनेक फाटे फुटले, त्या वीक झाल्या, दुर्बल झाल्या, क्षीण झाल्या. समाजवादी चळवळी वगैरे तर नष्टच झाल्या, कारण समाजवादी चळवळीने नेहमीच संघाच्या लोकांचा पाया उभारून दिलेला आहे. एक लालू प्रसाद यादव देशामध्ये सोडले तर मला आठवतं की जयप्रकाश नारायणांपासून व्ही.पी. सिंगांपासून सगळ्यांनी कधी ना कधी संघाबरोबर तडजोड केली. मी एकदा लिहिलं होतं, तेव्हा खूप समाजवाद्यांना दुःख झालं होतं. आणि मला गंमत वाटते काँग्रेसचं बघा की ब्राह्मणीकरण झाल्यावर काय होतं ते बघा. मी नेहमीच म्हणतो की संघ मनात असतो, मैदानात नसतो. खरा तुम्हाला मैदानात जो दिसतो एवढा संघ नाहीये, मनात आहे. तुम्हाला माहित पण नसेल, तुमच्या बाजूचाच नसलेला मनुष्य संघाचा असू शकतो. आता तर कोर्टात पण जज म्हणून बसतात आणि इलेक्शन कमिशनरला 3 कमिशनर म्हणून पण बसतात, ते वेगळं. पण तुम्हाला माहित नसताना कित्येक संघी तुमच्या बरोबर होते. इथे आमचे अनेक मित्र. मी लेट होतोय काका, लेट होतोय मी. झालं 5-10 मिनिटात संपवतो, म्हणजे आता झालं श्यामदादांना बोलायचं. नाही 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 नाही, त्याला काय अनंत काळ चालणार आहे? हे तर मोदी जोपर्यंत आहेत तोपर्यंत माझं चालूच राहणार ना. तर मुद्दा हा आहे की या प्रकारचं आपल्याला आपापसात अविश्वासाचं वातावरण, पुन्हा आपल्यातल्या फाटाफुटी तोडणारं राजकारण, आणि आपले शासक आणि ब्राह्मण वर्ग एकच आहेत ही भावना, या सगळ्या असुरक्षिततेतून आपल्याला ज्या घुसमटीला सामोरं जावं लागतंय त्यावर उपाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान हेच आहे, बुद्धांचं तत्वज्ञान हेच आहे. मला नेहमीच एका गोष्टीची खंत वाटत आली की बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यानंतर जी चळवळ उभी राहिली त्यात बौद्ध धर्माचा तेवढा विकास झाला नाही जेवढा व्हायला पाहिजे होता. तार्किक आणि विश्लेषणात्मक विचार खूप झाला, पण बौद्ध धर्माचा विस्तार जो व्हायला पाहिजे होता देशामध्ये, जो भारताचा खरा धर्म आहे तो बौद्ध धर्म. भारतामध्ये हिंदू नावाचा धर्मच नाही, हिंदू नावाचं काहीच नाही. हिंदू हा प्रदेश आहे, हिंद हा प्रदेश आहे. जय हिंद म्हणाले सुभाषचंद्र बोस. हिंद हा शब्द अमीर खुसरोनी पण वापरलेला आहे. खरं तर हिंद म्हणजे
हिंदू हा शब्द म्हणजे भगवा हा शब्द भगवान बुद्धांना म्हणतात. भगवा बुद्धांना दुसरं नाव आहे भगवा आहे. पालीमध्ये तशा प्रकारचे श्लोक आहेत. म्हणजे मी असं काही वेगळं माझ्या पद्धतीचं आणि माझ्या तऱ्हेने अर्थ लावलेलं सांगत नाही. त्यामुळे हे सगळं बुद्धांचं आहे जे आपण गमावलेलं आहे ते. आणि हे बाबासाहेबांनी बरोबर ओळखलं होतं. त्यांनी धर्म स्वीकारताना सुद्धा डोळसपणे स्वीकारला. त्यांना हे माहिती होतं माणूस हा मूलतः असुरक्षित असतो, त्याला एक धर्म लागतो. तो इथला धर्म असला पाहिजे आणि तो असा असला पाहिजे की हे जग अनित्य आहे असं सांगणार. नाहीतर एका वर्गाला, एका धर्माला, एका पुरोहिताला युगानुयुग तुम्ही पूजत राहता, त्याला अनित्यता नाहीच आहे, ते नित्य आहे. म्हणजे ब्राह्मण नित्य नेमाने शोषक आहे आणि बाकी सर्व शोषण होतं ते आहेत, कोणत्या ना कोणत्या पायरीवर असतील. मग त्यांच्या खालच्यांना शोषण करतात. असं करत करत अतिशूद्रापर्यंत ते जातं. याचा बाबासाहेबांना भान होतं. त्यांनी इतका थेट आणि इतका सूक्ष्म विचार केला होता. तेवढं त्यांना आयुष्य लाभलं नाही. आणि माझं त्यांच्यावरचं जे त्यांच्या म्हणजे माझा जन्मच त्यांच्यानंतर कित्येक वर्षांनी झाला, पण जे काय प्रेम आहे ते त्यांचं कोणताही अहिक अस्तित्वाच्या मूर्त्या किंवा खुणांमधनं नाही. मला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो का फार आवडतो, मी तो घरात पण ठेवतो. पण त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर असं आहेत असं मी मानत नाही. मी मानतो की बाबासाहेब आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जो थॉट दिलेला आहे, बुद्ध म्हणजे बुद्धाने जो विचार दिलेला आहे. आणि देवदेवतांचं स्तोम हे यासाठी माजलं या ठिकाणी कारण देवदेवतांनी तुम्हाला काहीही दिलेलं नाही. कोणत्या देवाचं तत्वज्ञान आहे ते मला सांगा. जे तत्वज्ञान आहे म्हणजे इथलं तत्वज्ञान जे उपनिषदांमध्ये वगैरे दिसतं ते तत्वज्ञान कुठच्या देवाशी संबंधितच नाही. रामाचा तर उल्लेख नाही. म्हणजे 4 वेद आणि 10 याच्यामध्ये रामाचा उल्लेखच नाही. राम नावाचं अस्तित्व त्यामध्ये नाही. 10 उपनिषदामध्ये ईश, केन, कठ, प्रश्न, मुंड, मांडुक्य, ऐतरेय, तैतरेय, छांदोग्य आणि बृहदारण्य ही 10 उपनिषद आहेत. 4 वेद आहेत, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद. त्याच्यात पण कुठेही रामाचा उल्लेख नाही. आणि राम या जास्ती राम ही कथा आहे असं मानवा आणि ती आपण अधिनायकपदी त्यांना बसवलं असं पण मानू आपण. जसं आपण जर कुठच्याही गोष्टीला मूर्तीपूजेकडे अखेर येणारच असू तर त्यांचं महत्व काय आहे असं तुम्ही म्हणाल तर त्यांचं महत्व हे आहे की वडील म्हणजे अगोदरचे सत्ता, विरोधी पक्ष म्हणजे भरत, बाहेर जनता हे सगळे रडत असताना की सिंहासनावर बसा असं सांगतात असताना वडिलांनी दिलेल्या वचनासाठी त्यांनी सत्ता त्याग केला. ही त्यांची खरी कथा आहे. जर त्यांच्या कथेचं सगळे रडत असताना सत्तेवर बसण्याकरता 73व्या वर्षी तुम्ही झगडत असाल तर रामाचा काहीच संबंध नाही तुमचा. आणि ते सुद्धा अत्यंत नीच स्तराची भाषा वापरू. म्हणजे आतापर्यंत मला पंतप्रधान म्हटल्यावर एक आदर वाटत असते. बेसिक गोष्ट आहे की एका खुर्चीचा आपण रिस्पेक्ट करतो. तो सुद्धा या काळामध्ये म्हणजे जजेसनी आपल्या पदाला काळिमा लावला, इलेक्शन कमिशनर्सनी आपल्या पदाला काळिमा लावला, आता पंतप्रधानांनीच लावला तर मग सगळ्यांनीच लावला. आणि राष्ट्रपती तुम्ही बघा, परवा आपल्या महिला राष्ट्रपती आहेत त्या रामाच्या मंदिरात, त्या सोकॉल्ड रामाचं जे संघाचं मंदिर आहे त्याच्यामध्ये गेल्या, त्यांना दूर उभं राहून दर्शन दिलंय. मोदी त्या पायावर पडले पण ते दुर्मुना दूर ठेवलंय. त्यामुळे कधीही इथला ब्राह्मण वर्ग, इथला शोषक वर्ग हा सत्तास्थानी आला की तुम्ही स्त्री आहात, तुम्ही मागासवर्गीय आहात, तुम्ही आदिवासी आहात, या गोष्टी विसरत नाही. तुम्हाला त्या पायरीवर नेण्याचा प्रयत्न ते करतात आणि त्या सत्तेत आहेत हे समजून आपलं आयुष्य जगायला लागा. प्रत्येक आयुष्याचा आत्ताचा प्रत्येक दिवस हा मला वजन वाटतो, घुसमटणारा वाटतो, घुसमटवणारा वाटतो, सफोकेटिंग वाटतो. त्याच्यावर मात करावी असं वाटतं आणि त्याच्याशी लढा द्यावा असं वाटतं. तुम्ही पण तो द्यावा. हीच बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आहे. आणि या सगळ्या माणसांच्या आयुष्याचा सार असेल तर लढा द्या हीच आहे आणि भिवू नका हेच आहे. त्यामुळे ते सगळं करा. त्यासाठीच आपला जन्म हा एक ऍक्सिडेंट आहे, आपला मृत्यू पण ऍक्सिडेंट आहे. त्याच्यामधलं जे आयुष्य आहे त्याचं जे पर्पज आहे, त्याचं ध्येय आहे किंवा उद्देश आहे ते आपण शोधायचं असतं. ते कोण देव देत नाही. तर ते शोधण्याकरता सगळ्यात आवश्यक गोष्ट स्वातंत्र्य आहे आणि ते तुम्ही गमावलेलं आहे ते परत मिळवा. एवढंच मी सांगतो. ते संविधानाच्या माध्यमातूनच मिळेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या माध्यमातून मिळेल. जय भीम, जय हिंद.